नमस्कार, मी यामिनी महामुळकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो केवळ एक आजार राहिलेला नाही, तर तो आजच्या आधुनिक युगातील स्त्रीच्या अस्तित्वाला आणि आरोग्याला लागलेली एक संथ वाढवी ठरते आहे. आपण बोलतोय PCOS बद्दल. आज भारतात दर 5 पैकी एका महिलेला या समस्येनं ग्रासलेलं आहे. पण दुर्दैव असं की यातील निम्म्याहून अधिक महिलांना आपल्याला हा आजार आहे हे वर्षानुवर्ष समजतच नाही. कारण याची सुरुवात होते एका अगदी साध्या विस्कळीत झालेल्या मासिक पाळीपासून, चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सपासून किंवा अचानक वाढणाऱ्या वजनापासून. अनेकदा या लक्षणांना आपण कामाचा ताण किंवा वाढतं वय म्हणून दुर्लक्षितही करतो. पण हे गांभीर्य तिथंच थांबत नाहीये. PCOS हा एक तरुण मुलीच्या आत्मविश्वासापासून ते अगदी एका विवाहित स्त्रीच्या मातृत्वाच्या स्वप्नांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर घाला घालत आहे. आणि यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आयुर्वेदात कोणत्या उपचार पद्धती आहेत यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ आणि कार्लातील आत्मसंतुलन केंद्राच्या संचालिका डॉक्टर मालविका तांबे. डॉक्टर, स्वागत आहे. थँक्यू. तर प्रेक्षक हो, आता या लाईव्ह कार्यक्रमात तुम्ही आरोग्याशी निगडीत कोणत्याही समस्यांविषयी डॉक्टरांशी थेट संवाद साधू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक अगदी लगेचच लिहून घ्या, 022 410 10 तर विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, जसं मी सुरुवातीला म्हणाले की निम्म्याहून अधिक महिलांना आपल्याला PCOS झालेला आहे हे समजतच नाहीये, तर त्याचं नेमकं कारण काय आणि सुरुवातीला काही लक्षणे दिसतात का? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय झालाय की आपल्याकडे स्त्रियांमध्ये पाळीविषयक काही त्रास होतो आहे हे साधं मुलीसुद्धा आईबरोबर बोलू शकत नाही, अशा प्रकारचं आपल्या समाजामध्ये अनफॉर्च्युनेटली त्याचा थॉट प्रोसेस आहे. म्हणजे एकदा पाळी सुरू झाली की आईने एकदा जे काही तिला समजवलं की ही अशी अशी काळजी घे, त्याच्यानंतर मैत्रिणी आपसात जे काही बोलतील त्याच्या पलीकडे हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही. त्यातल्या त्यात जर का पोटात वगैरे खूप दुखत असलं आणि खूपच त्रास होत असला तर एखाद वेळेस डॉक्टरकडे जाऊन पेन किलर्स घेतल्या जातात, अँटीस्पाझमोडिक घेतल्या जातात. या पलीकडे त्या पाळीविषयी जोपर्यंत बाळ होण्याची गरज पडत नाहीये तोपर्यंत लक्षच दिलं जात नाही. हा सगळ्यात मोठा चुकीचा अप्रोच आहे असं मला वाटतं. पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या, मुलीच्या, तिच्या आरोग्याची एक म्हणतो ना की निसर्गाने दिलेली हे आहे, साईन आहे की जर का पाळीत सगळं व्यवस्थित चालू असलं तर मग आपल्याला फारशी चिंता करण्याची गरज नसते. कधीतरी त्याच्यातही लक्षात येत नाही लोकांना, पण एक बघायला पाहिजे आपल्याला की कुठलाही त्रास पाळी संबंधित होत असला तर प्लीज त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. म्हणजे तुमच्या वजनात अचानक चेंज असला, तुमचे केस गळत असले, स्किनमध्ये काहीतरी चेंज असला किंवा एक्झॅक्टली पाळीच्या अगोदर काहीतरी आपल्याला स्वतःला आपल्या मूडमध्ये चेंजेस जाणवतात आहे किंवा समोरचे सगळे म्हणतात आहे की अगं बाई तू गेले 2-3 दिवस खूपच चिडचिड करतीये. म्हणजे मानसिकता म्हणा, शारीरिक म्हणा, नुसतं पाळीमधले ब्लिडिंगचे चेंजेस म्हणजे काहीतरी दोष असतो असं नव्हे, तर आपलं संपूर्ण अस्तित्व त्या पाळीवरती डिपेंडंट असतं. त्यामुळे कुठेही तुम्हाला काही चेंजेस वाटत असतील तुमच्या स्वतःमध्ये, तुमच्या आजूबाजूच्या स्त्रियांमध्ये, तर नक्की त्याच्यावरती कार्य करण्याची गरज आहे. हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे आणि फक्त घरच्या स्त्रियांनीच लक्ष द्यायला पाहिजे असं नव्हे, तर घरच्या पुरुषांनी सुद्धा. नुसतं म्हणजे आता मी बऱ्याचदा ऐकते की अहो डॉक्टर साहेब हिची काय पाळी यायची असली ना की ही खूप चिडचिड करते, तर कधीपासून? गेले 2-3 वर्ष होतं. मग 2-3 वर्षात आपण का त्याच्याबद्दल काही विचार केलेला नाही? हा पुरुषांनी सुद्धा म्हणजे काय म्हणतो ना आपण की प्रामुख्याने या गोष्टीला समोर घ्यायला पाहिजे की आपल्या घरातली जी स्त्री आहे, जी आपली आई आहे, बहीण आहे किंवा मुलगी आहे, तर त्यांच्यासुद्धा आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे चेंजेस दिसले तर त्याच्यावरती लक्ष द्या आणि लगेचच तज्ज्ञांचा सल्ला घ्या असं माझं मनापासून सांगणं राहील. नक्कीच. पण डॉक्टर, पूर्वीच्या काळात बघायला गेलात ना तर हा आजार ऐकायला पण फार कमी यायचा. हो. हा, पण आता त्याचं प्रमाणही तितकं वाढलेलं आहे. अगदी ज्या मुलींना पाळीची सुरुवात होते ना तेव्हापासूनच त्यांना PCOSचा त्रास वगैरे जाणवायला लागलेला आहे. त्याचं नेमकं कारण काय आहे? बघा, नुसतं पाळी सुरू होण्याच्या करता नाही, आत्ता तर माझ्याकडे 9 वर्षाच्या सुद्धा मुली आहेत की ज्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे त्यांच्या सोनोग्राफीज वगैरे केल्या तर त्यांनाही PCOS कळलेला आहे. त्यामुळे असा विचार करू नका की पाळी झाल्यानंतरच हा त्रास सुरू होतो. नक्कीच. डॉक्टर, आपल्याला कोल्हापूरवरून कॉल आलेला आहे प्रेक्षकांचा. वंदना यांनी कॉल केलाय. नमस्कार ताई, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हो मॅडम. बरं, तुमचा प्रश्न काय आहे? मॅडम, माझं वय 35 आहे आणि मला 2 मुले आहेत. माझा प्रश्न असा आहे की मला सध्या पाळीचा खूप त्रास होतो आणि पोटात खूप दुखतंय, ब्लिडिंग पण खूप जास्त होते. सोनोग्राफी मी केली आहे तर त्याच्या रिपोर्टमध्ये असं आहे की गर्भाशयाला सूज आहे आणि PCOD आहे. तर माझा प्रश्न असा आहे की या वयात पण असा त्रास होऊ शकतो का? कारण माझे आधीचे सगळे रिपोर्ट हे नॉर्मल आलेले आहेत
तर प्लीज जरा मला एक्सप्लेन कराल का? हो, नक्कीच नक्कीच. बघा कसं आहे की जसं आपण आत्ताच म्हटलो की PCOS सारखा त्रास जो आहे तो पाळी आल्यावरच दिसतो असं नव्हे, तर आत्ता साधारण 9-10 वर्षाच्या मुलींमध्ये सुद्धा पाळी न येता हा त्रास दिसायला लागलेला आहे. तसंच बघा हा शेवटी काय PCOS हा शरीरात हॉर्मोन्सचं कार्य नीट न होण्याचा आजार आहे. म्हणजे शरीरामध्ये अग्नी जी आहे ती व्यवस्थित काम करत नाही आहे. तर त्यामुळे हा आजार आपल्याला कधीसुद्धा दिसू शकतो. जरी तुमचं वय 35 असलं, ऑलरेडी जरी 2 मुलं असली तरीसुद्धा त्यानंतर शरीरामध्ये सगळे दोष येऊन सुद्धा PCOSचे वगैरे त्रास दिसतात ते. आता माझ्याकडे अशा पण स्त्रिया आहेत पेशंट्स म्हणून की ज्यांना साधारण 42-43 वर्षामध्ये अशा प्रकारचे त्रास दिसायला लागलेले आहेत. म्हणजे PCOS सारखा त्रास दिसायला लागलेला आहे, एडिनोमायोसिस सारखे त्रास दिसायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे प्रचंड दुखणं किंवा फार जास्त प्रमाणामध्ये ब्लिडिंग वगैरे होण्याचे त्यांना त्रास दिसतात आहे. आत्ता तरी ताई माझा सल्ला तुम्हाला असा राहील की तुम्ही लगेचच संतुलनचं जे फेमिसॅन तेल आहे त्याचा पिचू नियमितपणे ठेवायला सुरू करावा. तसंच जमत असलं तर संतुलनचं जे फेमिफिट म्हणून सिरप आहे तेही तुम्ही सकाळ संध्याकाळ नियमाने घेतलं तर चांगलं राहील. श्रीगुरु डॉक्टर बालाजी तांबे नेहमी म्हणायचे की स्त्रियांचं खरं संतुलन आपल्याला ठेवायचं असलं हॉर्मोन्सचं तर आपल्याला पिट्युटरीवरती काम करणं अत्यंत गरजेचं आहे. शरीरातल्या सगळ्या अग्नीच्या संतुलनावरती काम करणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्याच्याकरता म्हणून तुम्ही संतुलनचं जे आपण हिलिंग म्युझिक आहे त्याच्यातलं स्त्री संतुलन म्हणूनच नाव आहे त्याचं, तर ते तुम्ही नियमित ऐकायला घ्या. जसं आपण डेली रुटीनमध्ये औषधं घेतो तसं हे संगीत ऐकल्याचा सुद्धा खूप चांगला परिणाम आपल्याला होताना दिसतो. बऱ्याचशा केसेस आमच्याकडे अशा आहेत की ज्या लहान मुलींना व्यवस्थित पाळी सुरू झालेली नव्हती, एकदा किंवा दोनदा येऊन असे 2-2 वर्ष 1.5 वर्ष गॅपमध्ये गेलेला होता, त्यांनासुद्धा स्त्री संतुलन संगीत ऐकून पाळी नियमित यायला सुरू झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर काही व्यवस्थित काळजी घेतली तर मला वाटतं त्याचा फायदा तुम्हाला नक्की होऊ शकेल. आणि तरी शक्य असलं तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आयुर्वेदामध्ये याच्यावरती खूप वेगवेगळ्या प्रकारची औषधं आणि उपचार सांगितलेले आहेत, तर त्याच्या हिशोबाने आपल्याला त्याच्यावरती काम जे आहे ते नक्की करता येऊ शकेल. नक्कीच डॉक्टर, वजन वाढणं हा PCOS मधील एक मोठा कळीचा मुद्दा मानला जातो. अगदी खरं. तर PCOS मध्ये जीवनशैलीशी निगडीत काही हा आजार आहे का याविषयी सांगा आणि आहार कोणता असावा आपला? मुख्य बघा कसं आहे की PCOSचे 2 सगळ्यात मोठे त्रास जे स्त्रियांना जाणवतात तो म्हणजे पहिला आहे की वजन वाढणं. म्हणजे आपण म्हणतो ना अगदी कंट्रोलच्या बाहेर वजन वाढतं. म्हणजे स्त्रिया स्वतःला अगदी न खाण्यापिण्यापर्यंत नेतात, स्मूदीजवरती ठेवतात, लिक्विड फूडवरती ठेवतात आणि तरीसुद्धा हे वजन कमी होत नाही. आणि दुसरं महत्त्वाचा जो चेंज आपल्याला याच्यामध्ये दिसतो ते म्हणजे कॉम्प्लेक्शन चेंजेस. तर बऱ्याचदा स्किनवरती म्हणजे चेहऱ्यावरती, मानेवरती वगैरे असे स्किनचे असे काळे पिगमेंटेड पट्टे आपण म्हणतो ना तशा प्रकारचे तयार होतात आणि ते सुद्धा स्त्रियांना ॲक्च्युली मानसिकरित्या आपण म्हणतो ना खच्चीकरण झाल्यासारखं होतं. कारण की जनरली यंग एजमध्ये हा आजार आपल्याला जास्त दिसतो. त्या काळामध्ये उलट आपण म्हणतो ना की जास्त व्यवस्थित तयार होणं किंवा आपण आरशात बघणं, सुंदर दिसणं, अशा प्रकारचे आपल्याला प्रेझेंटेबल राहण्याची इच्छा असते आणि त्याच्याचमध्ये एक्झॅक्टली वजन वाढणं आणि स्किनचे त्रास वगैरे सगळं होणं हे आपल्याला दिसतं. नॅचरली आहाराचा याच्यामध्ये खूप मोठा भाग आहे. कारण की आजच्या काळामध्ये आपण पाहिलं तर आहार आणि स्ट्रेस हे 2 मोठी कारणं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. तर एक तर आपल्याला दिनचर्येमध्ये आहाराच्या वेळा ज्या आहेत त्या नीट ठेवायला पाहिजे. म्हणजे कधीही आपण जेवतोय, कधीही आपल्याला पचन नसलं होत तरीसुद्धा काहीतरी खाण्यामध्ये येतं आहे, बाहेरच्या गोष्टी खूप खाण्यामध्ये येतात. ते एस्पेशली कुठलं तरी केमिकल्स वगैरे असलेल्या गोष्टी जर का आहारामध्ये खूप जास्त प्रमाणात असल्या तर त्याचा आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण की ह्याच्यातनं शरीरामध्ये अग्नीचे दोष निर्माण होतात आणि त्याच्यानंतर सगळे त्रास जे आहेत ते आपल्याला होताना दिसतात. आणि त्याच्यातसुद्धा आहारात चांगल्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे वीर्यवर्धक गोष्टी त्या सध्याच्या काळात आपल्याकडे संपूर्णपणे बंद झालेल्या आहेत. आपण आता दुधाचा विचार केला तर दूध मुलांना दिलं जात नाही. कारण की वर्षभराचं असतानाच मुलांना बाहेरचं दूध नको वगैरे असं सांगितलं जातं. त्यानंतर मोठं झाल्यावरती तर मुलांना त्या दुधाची सवयच लागत नाही. त्यामुळे आपण नेहमी सांगतो की लहान मुलींना दुधामध्ये शतावरी कल्प घालून किंवा स्त्री संतुलन कल्प घालून नियमित देणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर साखरेचं प्रमाण संपूर्णपणे बंद करून टाकतात. कारण की ते लोक म्हणतात की इव्हन तुमच्या कल्पांमध्ये साखर आहे, पण चांगल्या प्रतीची साखर जर का दिवसभरामध्ये 1-1.5 चमचा 2 चमचे खाल्ली गेली तर ती शरीरामध्ये रसधातू निर्माण करायला मदत करते. आणि ते रसधातू नाही निर्माण झाला तर त्याच्यातनं पुढे रक्तधातूपासून शुक्रधातूपर्यंत जी निर्मिती व्यवस्थित व्हायला पाहिजे ती होत नाही आणि त्याच्यातनं सुद्धा अशा प्रकारचे आपल्याला त्रास होताना दिसतात आहे. आणि त्याचबरोबरीने आहार चौरस असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिशन जे आहे ते आपल्याला मिळू शकतील
ह्याचीही काळजी आपल्याला घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर तिथेही आपल्याकडे सध्या निकृष्ट अन्न आपण म्हणतो ना, की तशा प्रकारचं की ज्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप कमी आहे, परत आपल्याला कॅलरीज नको जास्त, वजन वाढतंय म्हणून त्याच्याकरता आपण जास्त काळजी घ्यायला जातो. त्याच्यातनं हे सगळ्या चुका ज्या आहेत आहारातल्या त्या फार प्रमाणात होतात आहे. त्यामुळे प्रत्येकाने थोडं आयुर्वेदिकदृष्ट्या आहाराचे विचार करणं जास्त गरजेचं आहे. नक्कीच डॉक्टर, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आता की लग्न झालेल्या महिलांमध्ये PCOSमुळे वंध्यत्व किंवा गर्भधारणेमध्ये अडचणी येतात हे देखील ऐकलेलं अगदी आहे. खरंय. अशा महिलांना तुम्ही काय धीर द्याल? बघा, एक लक्षात घ्या की PCOS म्हणजे काय आहे, तर वेळेवरती ओव्ह्युलेशन होत नाही, कारण की शरीरामध्ये चुकीचे हॉर्मोन्स जास्त प्रमाणात वाढलेले असतात, अग्नीचं असंतुलन झालेलं असतं. तर हे अग्नीचं संतुलन आणणं शक्य असतं. बऱ्याचशा स्त्रिया असतात की ज्यांना PCOSमुळे ओव्ह्युलेशनच होत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना आयदर खूप जास्त प्रमाणामध्ये गोळ्या दिल्या जातात की त्यांचं जबरदस्ती ओव्ह्युलेशन व्हावं, किंवा तसंच त्यांना हा पण सल्ला दिला जातो की बाबा तुम्ही IVFकडे जा किंवा तुम्ही डोनेटेड ओवम घ्या वगैरे, अशा प्रकारचे सल्ले त्यांना दिले जातात. तर तुम्हाला त्याच्यामध्ये चिंता करण्याची गरज नाही आहे. आयुर्वेदामध्ये खूप उत्तम उपचार आपल्याकडे दिलेले आहेत की ज्याच्यानी हे सगळे त्रास जे आहेत ते आपल्याला कमी करता येतात. कारल्यामध्ये किंवा आपल्या इतर पण सेंटर्समध्ये अशा बऱ्याच केसेस आहेत की ज्याच्यामध्ये व्यवस्थित पाळी येत नव्हती किंवा ब्लिडिंग जास्त प्रमाणात होत होतं किंवा ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे बरेच वर्ष ते बाळाकरता प्रयत्न करत होते आणि नंतर आयुर्वेदिक उपचारांनी त्यांची नैसर्गिक वेणी पाळी जी आहे ती सुरू झाली. तेवढंच नव्हे तर ओव्ह्युलेशन व्यवस्थित सुरू झालं आणि त्याच्यानंतर त्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारणासुद्धा झालेली आहे. तर त्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाही आहे. फक्त याच्यामध्ये विचार करावा लागतो, तो नक्की त्रास कुठे आहे आणि त्याच्यावरती आपण मुळापासून काम कसं करू शकू हेही लक्षात घेण्याची गरज असते. नक्कीच डॉक्टर, अनेकदा अशा केसेसही ऐकलेल्या आहेत की थायरॉइड असलेल्या महिलेला देखील PCOSचा त्रास होतो. अगदी खरं. याचा नेमका संबंध काय आहे? एक बघा कसं आहे की आपण जेव्हा हॉर्मोन्सबद्दल चर्चा करतो आहोत तर आपल्याला असं वाटतं की प्रत्येक ग्लँडकडनं सिक्रेट होणारं हॉर्मोन आहे ते वेगवेगळं असतं, पण शरीरामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये एक व्यवस्थित लयबद्धता असते, क्रम असतो आणि त्याच्याच हिशोबाने आपल्याला काम होताना दिसतं. आता आपण जेव्हा PCOS म्हणतो आहोत तेव्हा आपल्याला पिट्युटरीचा पण विचार करावा लागतो, थायरॉईडचा पण विचार करावा लागतो, ओव्हरीजचा पण विचार करावा लागतो, ॲड्रिनलिन ग्लँडचा पण विचार करावा लागतो. तर या सगळ्या ग्लँड्स ज्या आहेत त्या एकत्र मिळून आपल्या शरीरातलं सगळे कार्य जे आहे मेटाबॉलिक ते करत असतात आणि त्यामुळे सगळ्यांवरती आपल्याला कार्य करणं गरजेचं असतं. जेव्हा आपल्याकडे कारल्याला पेशंट्स येतात तेव्हा व्यवस्थितरित्या नीट विचार करून आपण ठरवत असतो की काय प्रकारचा त्रास आहे आणि कसं आपण नाडी परीक्षणा थ्रू शरीराच्या आत जाऊन व्यवस्थित काम करू शकू. त्यामुळे संपूर्ण शरीर हे अग्नीच्या अंडर असतं आणि त्याच्याच हिशोबाने आपल्याला काम करणं जे आहे ते गरजेचं असतं. नक्कीच डॉक्टर, महिलांना PCOSचा त्रास असतो आणि त्याचा हार्मोन्सवर आपला खूप बदल होतो हे देखील तुम्ही सांगितलात. आयुर्वेदामध्ये पंचकर्माचे खूप फायदे आहेत. पंचकर्मामुळे बरेच आजार बरे झालेले आहेत. तर आयुर्वेदातील पंचकर्म उपचार पद्धती PCOS पूर्णपणे बरी करण्यासाठी कितपत प्रभावी ठरू शकते? म्हणजे खूपच चांगला प्रश्न आहे. ॲब्सोल्युटली. म्हणजे आपल्याकडे पंचकर्मानंतरच्या अशा केसेस आहेत की ज्यांच्यामध्ये PCOS संपूर्णपणे गेलेला आहे. म्हणजे आता आपण असा विचार केला की नुसते औषधोपचार जो आहे त्याच्यातनंच नुसतं अग्नी बरा नसेल होत, तर आपल्याला पंचकर्मामध्ये शरीर शुद्धी जी होते त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे आपल्याला नेता येतं. ओके, लक्षात ठेवायला पाहिजे की उत्तर बस्ती आणि उत्तर धूपासारखं जे काही आपल्याला व्यवस्थित उपचार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे स्त्रियांकरता, तोही केला तर त्याचा खूप फायदा आपल्याला होताना दिसतो. म्हणजे इरेग्युलर मेन्स्ट्रुएशन तर आपल्याला कमी करताच येऊ शकतं, पण त्याचबरोबरीने दुसराही कुठला PCOS वगैरे सारखा जो दोष असतो तो सुद्धा कमी होतो याच्यातनं. आणि त्यामुळे स्त्रियांच्या खरं योनी रोगामध्ये म्हणजे कुठलाही त्रास असला तर त्याच्यामध्ये पंचकर्माचा आपल्याला चांगला उपयोग होताना दिसतो. ते प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. आत्ताच माझ्याकडे अगदी एक यंग मुलगी होती की जी साधारण 23 वर्षाची होती. तिला गेले 5 वर्ष पाळी आलेली नव्हती आणि त्यामुळे घरातले सगळे फार चिंतेत होते. आणि आता आपल्याकडे पंचकर्म केल्यानंतर आणि हे सगळं जे आपण म्हणतो आहोत ते सगळे उपचार केल्यानंतर तिची पाळी आता व्यवस्थित गेले 6 महिने सुरू आहे. वजन तिचं कमी झालेलं आहे, केस खूप प्रमाणात गळत होते ते सुद्धा सगळे कमी झालेले. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित प्रत्येक स्तरावरती पंचकर्माचा जो फायदा आहे तो आपल्याला दिसू शकतो.
नक्कीच डॉक्टर, आपण पाहतोय की आपल्या इथे कारल्याच्या आत्मसंतुलन केंद्रामध्ये गौशाला आहे किंवा तिथे आता ऑर्गॅनिक फार्म्सही आहेत. चांगल्या पद्धतीने आपण जर तिथे गेलो तर चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रॉपर ट्रीटमेंट मिळते. त्याविषयी थोडक्यात सांगा. PCOS असलेल्या महिलांना एक आत्मशांती देखील गरजेची असते प्रत्येक महिलेसाठी, त्याविषयी थोडक्यात सांगा. कसं असतं बघा की स्ट्रेस आहे तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे या PCOS मध्ये. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस कमी होणं ते अत्यंत आवश्यक असतं आणि त्याच्याकरता मानसिक सकारात्मकता सुद्धा जर का आली तर त्याचा आपल्याला अजून फायदा PCOSच्या रिकव्हरीमध्ये दिसतो. त्यामुळे आत्मसंतुलनमध्ये येऊन जेव्हा लोक सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट घेतात त्याच्यामध्ये सकाळचं जे आपलं मेडिटेशन असतं, संध्याकाळचं ध्यानधारणा असतं, तर या दोन्हीचाही फायदा आपल्याला स्त्रियांमध्ये होताना दिसतो. त्यामुळे आपल्याकडे जो आपण म्हणतो ना की जो ट्रीटमेंटचा अख्खा स्केड्यूल असतो त्याच्यामध्ये हा पार्टच असतो की तो तुम्ही नियमितपणे केला पाहिजे. दुसरा महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला निसर्गामध्ये आपण जेवढं राहतो, जेवढं चांगलं ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जातं त्याचासुद्धा आपल्याला न कळत फायदा होतो. त्यामुळे आपल्याकडे चालायला जाणं खूप महत्त्वाचं आपण म्हणजे आपल्या रुटीनमध्ये सांगितलेलं आहे. प्राणायाम करणं, त्याच्याचबरोबर संतुलन क्रिया, योग ह्याचंसुद्धा एक सेशन होतं. तर या सगळ्याचा एकत्रित परिणाम जो आहे तो आपल्याला स्त्रियांच्या संपूर्ण स्ट्रेस कमी होण्यामध्ये तसंच मानसिकता पॉझिटिव्ह होण्यामध्ये आपल्याला दिसतो आणि त्याचा आपल्याला प्रभाव जो आहे तो PCOSवरती होताना दिसतो. त्याचबरोबरीने गायींबरोबर थोडासा वेळ जो तिथे घालवता येतो त्याचासुद्धा फायदा आपल्याला होताना दिसतो. US वगैरे सारख्या ठिकाणी गायींबरोबर वेळ घालवण्याकरता असंख्य पैसे मोजावे लागतात. ते आपल्या भारतात करण्याची गरज नसते. त्यामुळे इंडिजिनियस काऊज बरोबर म्हणजे गीर गाय वगैरे बरोबर तुम्हाला व्यवस्थित वेळ जर का घालवता आला तर तुम्हाला जाणीव होईल की खरोखरी त्याच्यातनं एक खूप वेगळीच आत्मिक शांती किंवा आत्मसमाधान जो आहे तो मिळतो. त्यामुळे अशा प्रकारे आपला डेली रुटीनमध्ये या सगळ्या गोष्टी जर का टाकल्या गेल्या तर त्याचा किती सुंदर परिणाम आपल्याला होऊ शकतो ते कळतं आणि पर्यायाने लोक घरी जाऊन सुद्धा त्याच्याकरता काहीतरी प्रयत्न जो आहे तो करत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की खरोखरी आयुर्वेदिकरित्या कसं जगलं पाहिजे ह्याचं खरं ज्वलंत उदाहरण आपल्याला आत्मसंतुलन केंद्रामध्ये मिळतं. तर त्यामुळे स्त्रियांना तर नक्कीच ह्याचा आपण म्हणतो ना की एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. बऱ्याचदा स्त्रिया येऊन असं पण सांगतात की माहेराला गेल्यावरती जो शांतता किंवा समाधान आपल्याला लाभतो तशा प्रकारची फिलिंग त्यांना तिथे येते. त्यामुळे ही जी हिलिंग प्रोसेस आहे ह्याचा चांगला परिणाम आपल्याला स्त्रियांवरती होताना नक्की दिसतो. एकंदरीत आत्मसंतुलन केंद्रामध्ये आपुलकीची भावना प्रत्येकाला तिथे मिळते. नक्कीच. डॉक्टर, आपल्याला मुंबईवरून कॉल आलेला आहे. कांचन यांनी कॉल केलाय. नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हॅलो. हा ताई, बोला. तुमचा प्रश्न काय आहे? माझा प्रश्न आहे माझ्या मुलीचा आहे. जरा मुलीसाठी विचारायचं होतं. बरं, बोला. ते काय आहे की मध्ये मध्ये तिचं अंग जरा वाढतंय ना, तर ती काय तिचं अंग काय बारीक होतच नाही, तर त्याच्याबद्दल काय उपयोग आहे का? काय सॉरी प्रश्न परत एकदा प्रश्न विचाराल तुमचा? हो, माझी मुलगी आहे एक, ती थोडी अंगाने आहे, तर ती जरा मीडियम असं तिचं शरीर होतच नाही. तिने किती हे करते, एक टाइम खाते, उपास पकडते, सगळं करते. आणि जरा डोक्याने जरा ही आहे, कधी कधी मध्ये मध्ये चिडचिड लागत खूप करते. बरं ताई, तिचं वय काय आहे? तिचं 38-39 पर्यंत राहतं. अच्छा. आणि पाळी नियमित आहे त्यांची? हो, येते पाळी येते नियमित. अच्छा, बरं, ठीक आहे. पण ते काय तिचं ते चिडचिड लागत का होते काय समजत नाही. बरं, फक्त वजन कमी होत नाहीये. प्रत्येक मुलीची ही समस्या आहे. आय होप की प्रत्येक मुलीची ही समस्या नसावी, कारण की आता तरी आपण असं म्हणतो की साधारण 15 ते 20% मुलींमध्ये ही समस्या किंवा स्त्रियांमध्ये आपल्याला ही समस्या दिसतीये. माझा ते सगळ्यात महत्त्वाचा सल्ला असा राहील की एक तर त्यांना सकाळी उठून सगळ्यात पहिले गरम पाणी प्यायला सांगा नक्की. त्याच्यानंतर आहारामध्ये जे आहे ते व्यवस्थित चौरस आहार घ्यायला सांगा. असं नको की वजन वाढतंय म्हणून हे खात नाही ते खात नाही, तसं नाही करायचं. आपल्याला जेवढी भूक आहे त्याच्यामध्ये वरण भात, भाजी पोळी, चटणी कोशिंबीर या प्रत्येक गोष्टीला थोडं थोडं स्थान दिलं तर आपल्याला न्यूट्रिशनल जे काही व्हॅल्यू आपल्या शरीरात व्यवस्थित जायला पाहिजे, सगळं पोषण व्यवस्थित व्हायला पाहिजे, ते जास्त चांगलं असतं. कारण की एकदा शरीराला जर का असं वाटलं की आपल्याला पूर्ण पोषण मिळत नाही तर शरीर उलट जास्त प्रमाणामध्ये फॅट वाढवण्याचा प्रयत्न करतं. कारण की पुढचं काहीच मिळालं नाही तर आपल्याकडे कुठेतरी शक्तीचा साठा असला पाहिजे. त्यामुळे एकदम खूप प्रमाणात उपास तापास करायला त्यांना नक्की नाही सांगा.
दुसरं महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळचं जे जेवण आहे ते त्यांना म्हणावं संध्याकाळी 7:15च्या सुमारास करा. त्याच्यामध्ये शक्यतो फक्त मुगाचं सूप किंवा मुगाची खिचडी, भाज्या घातलेल्या किंवा एखादा उपमा वगैरे की ज्याच्यामध्ये अगदी खूप जास्त प्रमाणात आहार पोटात जाणार नाही अशा प्रकारच्या गोष्टी पण सुपाच्या अशा प्रकारे त्यांना घ्यायला सांगा. त्याचबरोबरनी जमत असलं तर संतुलनचं जे अभ्यंग सेसमी तेल आहे किंवा ओबेसॅन तेल आहे ते दिवसातनं एकदा तरी सकाळी किंवा रात्री झोपताना त्यांना अंगाला लावायला नक्की सांगा. ह्याच्याने शरीरातलं जे फॅटचं मेटाबॉलिझम असतं ते व्यवस्थित राहायला मदत मिळते आणि त्याच्याने वजनसुद्धा कमी होतं. तसंच कुठल्याही प्रकारे आपल्याला शरीराच्या अग्नीवरती काम करणं अत्यंत आवश्यक असतं. त्याच्याकरता संतुलनच्या अन्नयोग ज्या टॅबलेट्स आहेत त्याही त्यांना सकाळ संध्याकाळ नियमाने घ्यायला सांगा. आणि बरोबरीने जमत असलं तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संतुलनमध्ये बऱ्याचशा स्त्रिया अशा आहेत की ज्यांनी व्यवस्थितपणे आहाराचं मार्गदर्शन घेतलं, औषधांचं मार्गदर्शन घेतलं किंवा शरीरशुद्धी केल्याने त्यांचे हे वजन वाढीची जी समस्या आहे ती कमी व्हायला त्यांना मदत आपल्याला करता येऊ शकली आहे. म्हणून चुकीचे प्रयत्न न करता करेक्ट दिशेमध्ये प्रयत्न केले तर त्यांचं वजन कमी व्हायला त्यांना मदत नक्की मिळू शकेल. नक्कीच. आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे बारामतीहून. माधवी यांनी कॉल केलाय. ताई नमस्कार. नमस्कार मॅडम. हा बोला, तुमचा प्रश्न काय आहे? माझे वय 43 वर्ष आहे आणि मला पिरियड्स रेग्युलर येतात, पण आता ह्या 2 महिने पिरियड्स आले नाहीयेत. वजन सुद्धा माझं 65 किलो आहे आणि उंची 5 फूट आहे. ओ अच्छा. आणि तुमचं वय किती म्हणलात ताई? 42 पूर्ण, 43 चालू. ओके ओके बरोबर. खरोखर बघा म्हणजे कसं असतं की आता या काळामध्ये आपण म्हणतो तसं पेरिमेनोपॉझल फेज कोणाकोणाच्या सध्याच्या काळात सुरू झालेली आहे. पहिलेच्या काळामध्ये साधारण 45 नंतर अशा प्रकारचे आपल्याला चेंजेस दिसायला लागायचे, ते आता 35-40च्या सुमारासच दिसतात आहे. त्यामुळे सगळ्यांनी काळजी काय घेतली पाहिजे तर एक तर सकाळी उठून तुम्ही प्राणायाम नक्की केला पाहिजे, कारण की प्राणायामाने आपल्या शरीरातले सगळं जी अग्नी आहे त्याचं संतुलन व्यवस्थित राहायला मदत मिळते. तसंच न चुकता संतुलनचा फेमिसॅन तेलाचा पिचू ठेवायला सुरू करा, कारण की शरीरामध्ये जे काही वाताचे दोष सुरू होतात ते की ज्याच्यामुळे वजन वाढायला लागतं तर ते सुद्धा आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायला मदत मिळते. आणि मगाशी सांगितलं तसं की रात्रीचं जेवण एकदम हलकं आणि सुपाच्य ठेवा आणि अंगाला तेल तुम्ही नक्की लावा, त्याचा खूप फायदा मिळतो. आणि स्त्रियांनी मेनोपॉझल किंवा पेरिमेनोपॉझल फेजमध्ये जाण्यापूर्वी जर का एकदा शरीरशुद्धी करून उत्तरबस्ती करवून घेतली तर त्याचा खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला फायदा होताना दिसतो. तर हे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे तुम्ही केलं ताई तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. नक्कीच. आपल्याला पुढचा कॉल सांगलीवरून आलेला आहे. भाग्यश्री यांनी कॉल केलाय. ताई नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? डॉक्टर केस पांढरे झाले. केस पांढरे झालेत. बरं. ओके ताई तुमचं वय काय? माझं सांगते एक मिनिट. माझ्या मुलीचे केस पांढरे झाले, तिचं वय 20 वर्ष आहे आणि माझं वय 40 वर्ष आहे. खूप चेहरा शरीर माझं कोरडं पडतंय आणि असं एकदम सुरकुततंय. 40 वर्ष आहे माझं वय आणि मुलीचं 20. बरं बरं नक्कीच. बघा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की या वयामध्ये तिचे जर का केस पांढरे होत असले तर याचा अर्थ की त्याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रिशनची खूपच काळजी घ्यायला पाहिजे. तर आत्ता तरी तुम्ही तिला सकाळ संध्याकाळ संतुलनचं जे धात्री रसायन आहे ते नियमित घ्यायला सांगा आणि त्याचबरोबरीने संतुलनच्या हेअरसॅन म्हणून टॅबलेट्स आहे तेही तिला नियमित घ्यायला सांगा. शरीरामध्ये कोरडेपणा आला की त्वचा पण सुरकुत्या सुरू होतात, केससुद्धा पांढरे व्हायला सुरू होतात. तर त्याच्याकरता ऑइलिंग खूप महत्त्वाचं असतं. तर चेहऱ्याला अगदी नियमितपणे संतुलनचं रोज ब्युटी तेल लावावं आणि तसंच केसालासुद्धा संतुलनचं विलेज हेअर ऑइल तेल नक्की लावा. घरी प्रत्येकाने नियमाने संतुलनचं अमृत शर्करा घालून पंचामृत घ्यावं. पंचामृताने शरीरामध्ये एकूणच सगळं वीर्य आणि सगळी धातू जी आहे ती व्यवस्थित वाढायला मदत मिळते. तर तुमच्या मुलीलाही ते नियमितपणे द्या. मुलीचे तर केस मला वाटतं की जे पांढरे झालेले आहेत ते परत काळे व्हायला सुद्धा मदत होईल, कारण की ती खूप यंग आहे. पण तुमचे केस निदान पुढे अजून पांढरे होणं जे आहे ते तुम्हाला थांबायला मदत करता येऊ शकेल. त्याचबरोबरीने संतुलनचे बरेचसे लेपसुद्धा आहेत की जे तुम्ही केसाला लावू शकता. तर संतुलनचा जो पित्ताचा केसाचा लेप आहे, हेअर लेप, तो तुम्ही नक्की मागवून घ्या आणि तो पाण्यामध्ये किंवा आपली कोरफडीचा जो गर असतो ज्यूस त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करून तो केसाला लावा, तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होताना दिसेल. पण मला तरी असं वाटतं की एवढ्या कमी वयामध्ये असे सगळे त्रास होतात तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला लगेचच घ्यावा. कदाचित व्हिटॅमिन D3, B12, आयर्न याच्या कशाची तरी कमतरता असू शकेल. तर त्या सगळ्यावरती व्यवस्थित काम करणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे. आणि 13व्या वर्षापासून प्रत्येक स्त्रीने न चुकता संतुलनचं जो फेमिसॅन तेल आहे त्याचं पिचू अगदी नियमितपणे वापरणं अत्यंत गरजेचं आहे. माझं जो YouTube चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावानी,
त्याच्यावरती याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे ताई, तर तो तुम्ही नक्की बघावा. तुमच्या मुलीला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा हा तेलाचा पिचू नियमित वापरण्याचा सल्ला मी अगदी मनापासून देईन. नक्कीच डॉक्टर, महिलांना जेव्हा पीसीओएसचा त्रास होतो, मासिक पाळी जेव्हा बिघडते, रेग्युलरली येत नाही, त्यावेळेस नैराश्याचा देखील त्यांना सामना करावा लागतो. अगदी थोडक्यात जाता जाता त्यांना काय सल्ला द्याल? मी तुम्हाला एवढंच सांगेन की कुठल्याही मानसिक तुम्हाला चेंजेस दिसत असले स्वतःमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या कुठल्याही स्त्रीमध्ये, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. त्याच्याकरता संगीताच्या माध्यमातून, आपल्याला वेगवेगळे छंद जोपासण्याच्या माध्यमातून त्यांची व्यवस्थित काळजी घेणे आणि तसंच शरीरामध्ये रसधातू आणि रक्तधातूची पुष्टी करणे, ह्याचा सगळ्याचा जो फायदा आहे तो आपल्याला स्त्रियांच्या या त्रासामध्ये करता येऊ शकतो. बऱ्याचदा स्त्रियांना सायकॅट्रिक औषधं याच्याकरता सुरू केली जातात आणि मग त्याच्यातनं त्या कधीच बाहेर येऊ शकत नाहीत. अशा लेवलपर्यंत त्यांना जाऊ देऊ नये. आयुर्वेदामध्ये खूप सोपे उपाय आहेत की जे योनिभागी धूप करणं किंवा उत्तरबस्ती वगैरे घेणं, या सगळ्याने ते स्त्रियांच्या आयुष्याच्या क्वालिटीमध्ये आपल्याला खूप चांगला हातभार लावता येऊ शकतो. त्यामुळे नैसर्गिकदृष्ट्या त्याच्यावरती काम करणं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे. नक्कीच डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि पीसीओएस आणि महिलांचं आरोग्य कशा पद्धतीने हा संतुलन त्यांनी व्यवस्थित ठेवला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केलं. आभार आहे. मलाही आनंद आहे. साम संजीवनीमध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार.